मित्रांनो, लक्षात घ्या, PYQ प्रश्न आपण घेऊन येत आहोत. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कोणत्या टॉपिकवर PYQ प्रश्न घ्यायला पाहिजे किंवा ह्या जिल्ह्याचे घ्यायला पाहिजे याची कमेंट तुम्ही प्रत्येक व्हिडिओला करा. मित्रांनो, या लेवलचे प्रश्न घ्या, हा चॅप्टर घ्या, ह्या कमेंट करणं तुमचं काम आहे. मित्रांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, पण महत्त्वाची गोष्ट आहे कमेंट करा. ठीक आहे, कारण त्याच्यातून आपल्याला कळतंय की आपण कमी पडायलोत किंवा बरोबर आहोत किंवा आणखी काहीतरी आपल्याला ॲड करावं लागेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. कमी टायमामध्ये जास्त प्रश्न सॉल्व्ह करणं हे आपलं काम आहे. मित्रांनो, वळूया व्यर्थ न बोलता कामाच्या मुद्द्याकडे. पहिला प्रश्न आहे की एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह येते? एका जातीचे अनेक शब्द काय म्हणते बघा मित्रांनो, एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास, ठीक आहे, कोणते विरामचिन्ह येते म्हणते मित्रांनो. लक्षात घ्या मी काय सांगितलं बघा. तर मित्रांनो काय म्हणते, फॉर एक्झाम्पल एका जातीचे लागोपाठ शब्द येतात बघा. आपण म्हणतो बघा, तुम्ही काय करा माहिती का, गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ हे सगळं घेऊन या. मग गहूच्या नंतर क्वामा, बाजरीच्या नंतर क्वामा, आपण जे क्वामा देतो ना, मग काय म्हणतंय, एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह येते? तर मित्रांनो त्याला काय म्हणतात? स्वल्पविराम. काय म्हणतात? स्वल्पविराम. आपण म्हणतो बघा, आम्हाला तुम्ही काय करा, ज्वारी आणा. आम्हाला तुम्ही ज्वारी, बाजरी, मका असे आपण क्वामे देत चलतो बघा, एक क्वामे. मग एकाच जातीचे अनेक शब्द यायला लागले तर काय देतात मित्रांनो? स्वल्पविराम देतात. काय देतात? स्वल्पविराम. आणि म्हणून ऑप्शन नंबर मित्रांनो काय? बी बरोबर आहे. ठीक आहे. 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण? 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण? तर मित्रांनो ऑप्शन तुमच्या समोर येतं. वि. दा. सावरकर, आचार्य प्र. के. अत्रे, वि. स. वाळिंबे, दुर्गा भागवत. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, वि. दा. सावरकर. त्यानंतर खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा. खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखायचा मित्रांनो. खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा. मित्रांनो एक सांगतो तुम्हाला, नामाच्या पूर्वी तो जर बसलं तर पुल्लिंग असते, ती जर बसलं तर स्त्रीलिंग असते, आणि ते जर बसलं तर नपुंसकलिंग असते. हे एक ओळखायच्या ट्रिक आहेत. आणि मग मित्रांनो सरळ सरळ बघा, ते आयुष्य, ते आयुष्य म्हणजेच ते हे नपुंसकलिंगी. विषय संपला, जास्त लय डोकं लावायची गरज नाही. उड्डाण हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? मित्रांनो नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? इकडे लक्ष द्या मित्रांनो. उड्डाणवर SRPF ला परीक्षेत प्रश्न आला बघा मित्रांनो. उड्डाण हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? तर मित्रांनो उड्डाण हे भाववाचक नाम आहे. कोण आहे? भाववाचक नाम. लक्षात घ्या, सामान्य नाम म्हणजे काय? एका जातीचा जेव्हा एकसारख्या दिसणाऱ्या व्यक्ती, वस्तू, प्राणी, पदार्थ, ठिकाणे यांना सामान्य नाम म्हणतात. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला, उदाहरणार्थ म्हणलं मुलगा, मग मुलासारखे मुलं अनेक आहेत म्हणजे मुलगा हे सामान्य नाम आहे. भाववाचक नाम आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला प्रेम, मग प्रेम ही भावना आहे म्हणून भाववाचक नाम आहे. विशेष नाम केवळ एकच व्यक्ती असते. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला, उदाहरणार्थ म्हणलं सागर, विशेष नाम आहे. जर तुम्हाला धर्मीवाचक नाम एक आले बघा पर्याय, तर मित्रांनो लक्षात ठेवायचंय, धर्मीवाचक नाम जर ओळखा म्हणले तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला, सामान्य नाम, सामान्य नाम प्लस विशेष नाम बरोबर सामान्य नाम प्लस विशेष नाम, या दोघांना मिळून मित्रांनो धर्मी वाचक नाम बनते.
थोडक्यात जर तुम्हाला धर्मीवाचक नाम ओळखा म्हणले मित्रांनो, तर तुम्ही एक तर सामान्य नामाला ओळखायचं, नाहीतर विशेष नामाला ओळखायचं आणि त्याला धर्मीवाचक नाम सांगायचं. ठीक आहे. धर्म धारण करणारे धर्मी, आणि मग धर्म धारण करणारे धर्मी कोण आहेत? सामान्य नाम नाहीतर विशेष नाम. आणि मग मित्रांनो ऑप्शन नंबर आपला जो प्रश्न आहे त्याच्यावर बोलू आपण, जास्तीत जास्त लय डोकं लावायची गरज नाही. उड्डाण हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? तर मित्रांनो भाववाचक नाम येतो. कोणता आहे? भाववाचक नाम जे वाटत नाही. ठीक आहे. पण हे जर तुम्हाला चालता चालता एक पर्याय सांगितला की धर्मीवाचक नाम काय असते मित्रांनो, तर सामान्य नाम आणि विशेष नामाला धर्मीवाचक नाम म्हणतात. हे तुम्हाला सांगण्याचं कार्य माझं होतं, ते सांगितलं मी. ठीक आहे. विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप, विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, विधात्री. कोण आहे? विधात्री. मासा या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा. मासा या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा. मासा या शब्दाचे अनेक वचनी रूप, एक मासा, अनेक मासे. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. वचनाचे मुख्य 2 प्रकार पडतात मित्रांनो, एक वचन आणि अनेक वचन. ठीक आहे. मग मासाचं काय होतंय? मासे. एक मासा, एक मासा, अनेक मासे. मित्रांनो लक्षात ठेवायचे तुम्ही, सरळ सरळ आहे. मासा हे एक वचन आहे, तर मासे हे अनेक वचन आहे. लक्षात घ्या. देवाने या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? देवाने कोणता प्रत्यय लागलाय? ने. मग या शब्दातील विभक्तीचा प्रत्यय, या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे म्हणते मित्रांनो? तर सरळ सरळ आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, तृतीया. ने, ये आणि शी हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. लक्षात घ्या मित्रांनो. प्रथम विभक्तीला कोणताही प्रत्यय लागत नाही. द्वितीयाचे प्रत्यय आहेत स, ला, ना, ते. सला ना ते. ठीक आहे. सप्तमीचे प्रत्यय आहेत त, ई आणि आ. विषय संपला. आपल्याला प्रश्न विचारता देवाने या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, तृतीया. मैदानावरचा कारकार्थ कोणता? मैदानावर. बघा मित्रांनो, इतका छान परीक्षेत प्रश्न आलाय. आता इथं कन्फ्युजनच आहे प्रत्येक पोराला. मैदानावर चा कारकार्थ कोणता? इकडे लक्ष द्या मित्रांनो. मैदानावर, मैदानावर म्हणल्यावर काय दाखवायले मित्रांनो? स्थळ दाखवायले. काय दाखवायले? स्थळ. आणि स्थळ म्हणलं एकच कारकार्थ होते. कोणता? अधिकरण. कोणता कारकार्थ होतंय? अधिकरण. लक्षात घ्या. आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या पण आहेत, पण जर तुम्ही बघितलं मित्रांनो, प्रथमा कारकार्थ कर्ता होते, द्वितीया हे अभ्यासाचे आहे बरं मित्रांनो, खतरनाक, कारकार्थ कर्म होते, तृतीया कारकार्थ करण होते, चतुर्थी कारकार्थ संप्रदान होते. डोक्यात असलं पाहिजे, खट 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 खट. पंचमी कारकार्थ अपादान होते. षष्ठी उपपदार्थ संबंध आहे, त्याला उपपदार्थ म्हणतात. सप्तमी कारकार्थ अधिकरण होते. आणि संबोधन कारकार्थ हाक होते. ठीक आहे. बघा मित्रांनो लक्षात घ्या. प्रथमेचा कारकार्थ आहे कर्ता, द्वितीयेचा कर्म, तृतीयेचा करण,
संप्रदान चतुर्थीचा संप्रदान, पंचमीचा आहे अपादान, षष्ठी संबंध उपपदार्थ आहे, सप्तमी अधिकरण आणि संबोधन हे हाक. मित्रांनो लक्षात घ्या, सरळ सरळतेने हे काहीच देत बसले नाही. मैदानावरचा कारकार्थ कोणता? तर मित्रांनो मैदानावर दाखवतंय काय? स्थळ दाखवते, आणि स्थळ दाखवलं की अधिकरण कारकार्थ असते. विषय संपला मित्रांनो. अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोणते? बघा, अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोणते म्हणते मित्रांनो. ठीक आहे, असं विशेषण ओळखा जे अव्ययापासून बनले. नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असं म्हणतात. पण असं विशेषण सांगा जे अव्ययापासून बनले. उदाहरणार्थ तुम्हाला मी म्हणलं बघा, विशेषण म्हणजे समजून घेऊ. लाल, लाल गुलाब. मित्रांनो लक्षात घ्या, गुलाब हे नाम आहे, पण कसा आहे गुलाब? लाल. लाल शब्दानं गुलाब बद्दल माहिती दिली म्हणून लाल विशेषण आहे मित्रांनो. कोण आहे ते? विशेषण. विषय संपला याचा मित्रांनो. विशेषण काय असते ते थोडक्यात सांगितलं, नामाबद्दल माहिती सांगत असते. मग तसंच मित्रांनो यांनी काय सांगितलंय? अव्यय साधित विशेषण ओळखा म्हणते. शब्दांच्या 8 जाती आहेत, त्यापैकी विकारी 4 आणि अविकारी 4. विकारीला सव्यय म्हणतात आणि अविकारीला अव्यय म्हणतात. मग अविकारी जातीपासून बनलेलं विशेषण ओळखा असं त्याचं म्हणणं आहे. बघा मित्रांनो, उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं, ती मागे पडली. आपण चलतो बघा, एखाद्या वेळेस चलता चलता कोणी मागे पडू शकते. ती मागे पडली. आणि जर तुम्ही प्रश्न विचारला मित्रांनो, पडली क्रियापद आहे, पडली मधला मूळ धातू पड. याला जर तुम्ही कोठेने प्रश्न विचारला, कशाने प्रश्न विचारला? कोठेने. मग कोठे पडली मागे, आणि कोठेचं उत्तर क्रियाविशेषण अव्यय असते. काय असते? क्रियाविशेषण अव्यय. लक्षात घ्या मी काय म्हणतो. ती मागे पडली, पडली क्रियापद, पड मूळ धातू, कोठे पडली मागे, कोठेचं उत्तर क्रियाविशेषण अव्यय असते, म्हणजे अव्यय असते. मग या मागेपासून जर क्रियाविशेषण, या मागेपासून जर विशेषण बनत असेल तर त्याला मी अव्यय साधित विशेषण म्हणू शकतो. आणि मग मागील दार, ऑप्शन नंबर 1 बरोबर. विषय संपला. बघा मित्रांनो, दार हे नाम आहे. दार कोण आहे? नाम. कसं आहे दार? मागील. मग मागील शब्दानं दाराबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे. पण मागील मध्ये, मागील हे विशेषण मागे या अव्ययापासून बनलेलं आहे म्हणून मित्रांनो अव्यय साधित विशेषण आहे. विषय संपला. अव्ययापासून साधलेलं, अव्ययापासून बनलेले विशेषण आहे ते, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो. इझी गोईंग मराठी व्याकरण आपल्याला असं बोटावर फिरवता आलं पाहिजे, त्याला मराठीनं म्हणतात. मराठीमध्ये काही पाठ करायचं नाही, किंवा मराठी भाषा शिकत असताना, मराठी व्याकरण शिकत असताना रट्टा मारायचा नाही. रट्टा मारायला एक शब्द नाही, लाखोन शब्द आहेत. कळलं का तुम्हाला? म्हणून आपण रट्टा मारायचा नाही बिलकुल. जिथल्या तिथं मराठी व्याकरण फिरवता आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर खालील शब्दापैकी उभयान्वयी अव्यय ओळखा. तुम्ही ओळखा. 1 मिनिट. ठीक आहे. खालील शब्दापैकी उभयान्वयी अव्यय ओळखा. मित्रांनो अतिशय मनातून या गोष्टी आहेत. चॅनलला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. तुम्हाला जे बी काय वाटन कमेंट करत जा. ठीक आहे. कारण खूप तळमळीनं मनातून गोष्टी आहेत आणि मराठीला न्याय मी तुम्हाला देऊ शकतो हे मला माहिती आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो खालील शब्दापैकी उभयान्वयी अव्यय ओळखा. उभयान्वयी अव्यय. खालील शब्दापैकी उभयान्वयी अव्यय ओळखा. ठीक आहे. बापरे, जोरात, मागे, म्हणून असे 4 पर्याय आहेत तुमच्या समोर. ठीक आहे. खालील शब्दापैकी उभयान्वयी अव्यय ओळखा. बापरे, जोरात, मागे, म्हणून असे 4 पर्याय तुमच्या समोर आहेत मित्रांनो. लक्षात घ्या. काय करायचं मित्रांनो, बापरे पण अव्ययच आहे. बापरे सुद्धा कोण आहे? अव्ययच आहे, पण ते केवल प्रयोगी अव्यय आहे. लक्षात घ्या. बापरे कोण आहे? केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी. केवल प्रयोगी काय अव्यय आहे ते. बापरे हे कोण आहे? केवल प्रयोगी अव्यय. म्हणजेच हे आपलं उत्तर होणार नाही मित्रांनो.
बापरे हे आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यापूर्वीच आपल्या मनात दाटून आलेल्या भावना आपण एखाद्या उद्गाराद्वारे व्यक्त करतो. त्या उद्गारांना केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. त्यापैकी एक आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. आपल्याला विचारलंय काय? उभयान्वयी अव्यय. जोरात मित्रांनो, जोरात हे क्रिया विशेषण क्रियाविशेषण अव्यय आहे. जोरात हे कोण आहे? क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे हे बी आपलं उत्तर होणार नाही. ठीक आहे. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला तो जोरात धावतो. तो जोरात धावतो. मित्रांनो, हे धावतो हे क्रियापद आहे. त्यामधला मूळ धातू हे धाव. याला आपण प्रश्न विचारू, कसा धावतो? कसा धावतो? जोरात. आणि कसाचं उत्तर मित्रांनो क्रियाविशेषण असते. काय असते? क्रियाविशेषण. आणि मग जोरात ही क्रियाविशेषण अव्यय आहे. विषय संपला. ठीक आहे. म्हणजे हे बी उत्तर होणार नाही. मित्रांनो, मागे सुद्धा क्रियाविशेषण अव्ययच आहे. मागे सुद्धा कोण आहे? क्रियाविशेषण अव्ययच आहे. क्रिया विशेषण क्रियाविशेषण अव्यय आहे. मागे सुद्धा कोण आहे मित्रांनो? क्रियाविशेषण अव्यय. म्हणजेच बघा, तो जोरात धावतो ना, उदाहरणार्थ म्हणतो तुम्हाला, आपण आताच उदाहरण पाहिलं होतं बघा, ती मागे पडली. ती मागे पडली. आणि मित्रांनो, पडली क्रियापद, पड मूळ धातू, कोठे पडली. सरळ सरळ जिथल्या तिथेच उत्तर असते. कोठे पडली? मागे. आणि कोठेच उत्तर क्रियाविशेषण असते. काय असते? क्रियाविशेषण. म्हणजेच मागे हे सुद्धा क्रियाविशेषण अव्यय आहे. राहिलं एकच पर्याय, तेच आपलं उत्तर आहे. म्हणून दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अव्ययांना उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. विषय संपला मित्रांनो. ऑप्शन नंबर डी उत्तर आहे आपलं. राजवाडा हा कोणता समास आहे? मित्रांनो लक्षात घ्या, मुळात इथं दोन शब्द आहेत, राज आणि वाडा असे दोन शब्द. दोन शब्द एकत्र आणायचे, त्यांच्या डोक्यावर रेष मारायची, त्याला सामासिक शब्द म्हणतात. इथंच घेतो वाटल्यास राजवाडा. तर राजवाडा हा मित्रांनो सामासिक शब्द आहे. कोण आहे? सामासिक. सामासिक काय शब्द आहे? राजवाडा हा सामासिक शब्द आहे. या राजवाड्याचा जेव्हा आपण विग्रह करतो मित्रांनो, तेव्हा असा होतोय, राजाचा वाडा. फोड करणे म्हणजेच विग्रह मित्रांनो. राजाचा वाडा. मग याला आपण काय म्हणू? विग्रह म्हणू. विग्रह आहे हा. काय आहे? विग्रह. मग मित्रांनो लक्षात ठेवायचंय, सामासिक शब्दाची, हा सामासिक शब्द, याची फोड करणं याला विग्रह म्हणतात. सामासिक शब्दाची फोड करताना जर तुम्हाला हा विभक्तीचा प्रत्यय घ्यावा लागला तर 99% 99 पॉइंट म्हणलं तरी हरकत नाही, तत्पुरुष समास असते. काय असते? तत्पुरुष समास. विषय संपला मित्रांनो. विग्रह करता येणं गरजेचे. समास म्हणलं मित्रांनो तुम्हाला विग्रह करता यावा लागते. ठीक आहे. त्यानंतर कर्ता या शब्दातील सिद्ध शब्द कोणता? थोडक्यात काय माहितीये का, त्यांना असं म्हणायचंय, कर्ता हा शब्द त्याचा मूळ शब्द कोणता आहे? कर्त्याचा सिद्ध शब्द कोणता? तर मित्रांनो त्याचा सिद्ध शब्द आहे कर. ठीक आहे. करणे म्हणजेच कर्ता. एखादी क्रिया जो करतो, क्रियापदाच्या मूळ धातूने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला कर्ता म्हणतात. ही क्रिया कर्त्यापासून निघून पुढे जाऊन कोणावर तरी घडते, ज्याच्यावर घडते त्याला कर्म म्हणतात. मग थोडक्यात जो क्रिया करतो त्याला कर्ता म्हणतात. मग कर्ता या शब्दातील सिद्ध शब्द कोणता आहे मित्रांनो? कर. खालीलपैकी अभ्यस्त शब्द डॅश डॅश हा होय. मित्रांनो थोडक्यात काय माहितीये का, अभ्यस्त शब्द म्हणजे काय? एकच शब्द दोनदा येत आहे त्याला अभ्यस्त शब्द म्हणतात. आणि मग मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. कधी कधी दोन शब्द एकदा आले. ठीक आहे. पाण्यातील कचरा या शब्दसमूहासाठी पर्यायी शब्द निवडा. पाण्यातील कचरा या शब्दसमूहासाठी पर्यायी शब्द निवडा. पाण्यातील कचरा म्हणताय मित्रांनो. पाण्यातील कचरा या शब्दसमूहासाठी पर्यायी शब्द निवडा. तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर होते, पाणीवळ.
सुगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. सुगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. सुगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. सोपा, दुर्गम, सुलभ, सहज. तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, दुर्गम. याचं उत्तर काढा. जो आवडतो सर्वांना तोची आवडे डॅश डॅश मन पूर्ण करा. काही नाही, चिल्लर प्रश्न आहे, अवघड नाही. तर मित्रांनो जो आवडतो सर्वांना तोची आवडे कोणाला? देवाला. जे चांगले माणसं असतात ते लवकर जातात म्हणतात, त्याचा खेळ आहे. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा म्हणते. समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, वायस. वायस म्हणजे कावळा. बाकीचे सगळे कोण आहेत? हे समानार्थी शब्द आहेत. नलिनी, नीरज, पद्म. ठीक आहे. त्रिशंकू म्हणजे काय? त्रिशंकू म्हणजे काय? तर मित्रांनो सहज साध्य, त्रिशतक, अधांतरी यापैकी कोणताही नाही. तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, अधांतरी. वाटत नाही तेच उत्तर असते. अनुरूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. अनुरूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. अनुरूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे मित्रांनो. पर्याय बघा. निरोगी, सुलटा, विरक्ती का विजोड. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, विजोड. त्यानंतर मित्रांनो कधीही जिंकला न जाणारा हा अर्थ असलेला नेमका शब्द कोणता? कधीही जिंकला न जाणारा हा अर्थ असलेला नेमका शब्द कोणता? तर मित्रांनो त्याचं नाव होतंय अजिंक्य. काय होतंय? अजिंक्य. कष्ट करून जीवन जगणारे म्हणजे डॅश डॅश होय. कष्ट करून जीवन जगणारे म्हणजे श्रमजीवी. स्वतःच्या कष्टानं आणि कष्टाने केलेला पैसा 4 दिवस कामा येते. कष्टाची भाकर ही खतरनाक गोड आहे. जेव्हा आपण म्हणजे थोडक्यात नंबर 2चा पैसा असतंय किंवा अशा काही गोष्टी आहेत, तात्पुरता आनंद वाटते. कोणाचे पैसे बुडण्यात किंवा कोणाला धोका देऊन पैसे कमिले किंवा एखाद्या स्कीम मध्ये पैसे काढले कोणाचे, तात्पुरता आनंद आहे. पण देव दुसऱ्या यानं घालते. त्याच्यामुळे कष्ट करून कोणाची भीती नसते, कोणाचा संबंध नाही. आपल्या आपल्या परीने आपण कमवायचं, कष्टानं, प्रामाणिकपणे, मेहनतीनं, स्वाभिमान असते, सगळ्याच गोष्टी असतात. ठीक आहे. आणि मग कष्ट करून जीवन जगणारे म्हणजे काय? तर श्रमजीवी. ज्याला खूप माहिती आहे असा. ज्याला खूप माहिती आहे असा. विद्वान, बुद्धिमान, तज्ञ का बहुश्रुत. तर मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, बहुश्रुत. बोलणाराच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात? बोलणाराच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात? एकेरी अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह का उद्गार चिन्ह. मित्रांनो ऑप्शन नंबर हे दुहेरी अवतरण चिन्ह. बोलणाराच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे जर तुम्हाला वापरायचे असतील, सांगायचे असतील, तर त्याला दुहेरी अवतरण चिन्ह असं असते बघा. वरून हे असते आणि इकडून असं, याला दुहेरी अवतरण चिन्ह. उदाहरणार्थ आपण म्हणतो बघा, तो म्हणाला मी इथून पुढे तुम्हाला बोलणार नाही. मग ते दुहेरी अवतरण चिन्ह दाखवतात. बोलणाराच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे सांगायचे असतील त्याला काय म्हणतात? कोणत्या चिन्ह वापरावं लागतंय? दुहेरी अवतरण चिन्ह. संत रामदासांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? ठीक आहे. संत रामदासांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? भागवत, अमृतानुभव, मनाचे श्लोक का गाथा. तर मित्रांनो त्यांनी मनाचे श्लोक लिहिलेले. ठीक आहे. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता? खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता? मित्रांनो आ हा दीर्घ स्वर आहे.
दीर्घ स्वर, म्हणजे हे उत्तर आपलं होणार नाही मित्रांनो. ऑप्शन नंबर ओ बरोबर आहे. ओ हा संयुक्त स्वर आहे. ठीक आहे मित्रांनो, ई पण दीर्घ स्वरच आहे, दीर्घ स्वर. मित्रांनो हा ऊ मात्र ऱ्हस्व स्वर आहे, ऱ्हस्व स्वर. ठीक आहे, ऑप्शन नंबर ओ बरोबर आहे. ओ हा संयुक्त स्वर आहे. मराठी भाषेमध्ये संयुक्त स्वर आहेत 4, ये ऐ ओ औ. मराठी भाषेमध्ये संयुक्त स्वर आहेत 4. कोणकोणते आहेत मग? ये, ऐ, वो आणि औ. राजा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द, राजा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. ठीक आहे, भूप, विप्र, नरेंद्र का राय. ठीक आहे, समानार्थी नसलेला म्हणले मित्रांनो. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, विप्र. राजा या शब्दात समानार्थी भूप होतंय, नरेंद्र होतंय किंवा राय पण होतंय, विप्र मात्र समानार्थी नाही. खालील शब्दापैकी डॅश डॅश हे भाववाचक नाम नाही. ठीक आहे, भाववाचक नाम नसलेला पर्याय. नवलाई, समता, धैर्य हे तिन्हीच्या तिन्ही मित्रांनो भाववाचक नाम आहेत. आणि शांत हे विशेषण आहे. शांत मुलगा म्हणतो आपण, शांत मुलगा. ठीक आहे, शांत कोण आहे? विशेषण. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं शांत मुलगी, काही उदाहरण घ्यायची काही फरक पडत नाही. शांत मुलगी. मित्रांनो मुलगी हे नाम आहे, पण कशी आहे? शांत. शांत शब्दानं मुलीबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण, विशेषण आहे. कोण आहे? विशेषण. आणि ऑप्शन नंबर तेच बरोबर बी. पुढीलपैकी कोणता शब्द नपुसकलिंगी नाही? नपुसकलिंगी नाही म्हणलंय हा मित्रांनो. ठीक आहे, पुस्तक, चित्र, मंगळसूत्र, शाळा. नामाच्या पुढे तो बसलं पुल्लिंग, ती बसलं स्त्रीलिंग, ते बसलं नपुसकलिंग. मग मित्रांनो ते पुस्तक नपुसकलिंग आहे, ते चित्र नपुसकलिंग आहे, ते मंगळसूत्र नपुसकलिंग आहे, पण ती शाळा स्त्रीलिंग आहे. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. अशा प्रकारे आपला सिक्वेन्स लागला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, विद्यार्थ्याला बक्षीस दिले हे कोणते कारक आहे? बघा मित्रांनो, इतके खतरनाक प्रश्न येतं. विद्यार्थ्याला बक्षीस दिले हे कोणतं कारक आहे म्हणून. नियमानं बसत नाही, पण आता काही गोष्टी तिथं बस. पर्याय तेवढा भारी, प्रश्न तेवढा भारी विचारलाय. विद्यार्थ्याला कोणते बक्षीस दिले? मित्रांनो सरळ सरळ इथं आहे संप्रदान, ऑप्शन नंबर बी. पण परीक्षेत प्रश्न कळत नाही, कुठं नाही ना. विद्यार्थ्याला बक्षीस दिले. मग मित्रांनो लक्षात घ्या, देण्याची किंवा भेटण्याची क्रिया असेल, एखादी मिळण्याची क्रिया असेल काही, तिथे संप्रदान कारक होते. कोणता कारक होते? संप्रदान. ठीक आहे, अपादान म्हणलं मित्रांनो वियोग होते. वियोग म्हणजे दुरावा. संप्रदान म्हणजे काय? काहीतरी भेटणे किंवा मिळणे, भेटणे म्हणून आपण. ठीक आहे, अधिकरण म्हणजे काय? तर मित्रांनो स्थळ ऑब्लिक काळ. स्थळ आणि काळ दिसला की अधिकरण सांगायचं. आणि करण म्हणजे काय? तर क्रियेचे साधन. इतके खतरनाक मराठी म्हणजे नो चॅलेंज विषय बाबा. करण म्हणजे काय? क्रियेचे साधन. अधिकरण म्हणजे काय? स्थळ किंवा काळ. संप्रदान म्हणजे काय? भेटणे किंवा मिळणे. ठीक आहे, आणि अपादान म्हणजे काय? वियोग. मग इथं काय म्हणतंय? विद्यार्थ्याला बक्षीस दिले हे कोणते कारक आहे? दिलंय, मिळालंय काहीतरी, म्हणजेच कोण? संप्रदान. सूर्योदय हा शब्द डॅश डॅश संधीचा प्रकार आहे. सूर्योदय हा शब्द डॅश डॅश संधीचा प्रकार आहे. मित्रांनो खरं पाहायला गेलं तर ती स्वर संधी आहे. जर आपण विग्रह पाहिला मित्रांनो, सूर्य अधिक उदय असा विग्रह होते. मग पहा, इथं सूर्य मध्ये इथं अस्वर आहे, इथं उ स्वर आहे प्लस अच्या पुढं जर उ आला तर त्याचा ओ होते. काय होतंय? ओ. मित्रांनो अ गेला उ गेला, सु जशा तसा,
इद य अर्धा आहे त्याच्यामध्ये व मिसळा सूर्यो कसं होईल सूर्यो हा उ घेऊ का नको दय सूर्य अधिक उदय सूर्योदय झालं याला संधी म्हणतात. आणि मग एका मागोमाग येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्णही स्वर आहे दुसऱ्या शब्दातला पहिला वर्णही स्वर आहे दोघही स्वर आहेत म्हणून संधीचं नाव आहे स्वर संधी. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही विशेषण नाही म्हणलंय हा मित्रांनो. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही म्हणलंय. ठीक आहे मग निस्तेज निर्धास्त निराश निरोप ऑप्शन नंबर सी बरोबर आहे मित्रांनो. निरोप हे नाम आहे आणि बाकीचे सगळे विशेषण आहेत निस्तेज निर्धास्त किंवा निराश. दया या शब्दाचे धातुसाधित रूप कोणते होईल दया या शब्दाचे धातुसाधित रूप कोणते होईल तर मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे दयाळू. दयाळू मुलगा धातुसाधित विशेषण होते ते दयाळू मुलगा नाम कसा आहे दयाळू विशेषण आहे धातू बसून बनलंय म्हणून धातुसाधित विशेषण आहे. धातुसाधित विशेषण. मी निबंध लिहित असतो या वाक्याचा काळ ओळखा. मी निबंध लिहित असतो लिही हा मूळ धातू आहे मित्रांनो. लिही हा मूळ धातू आहे प्लस असतो मूळ धातू प्लस प्लस असतो बरोबर रीती वर्तमान काळ होते. मी निबंध लिहित असतो सातत्यानं आपण एखाद्या म्हणतो बघा नाही बाबा आपण चहा घेत असतो म्हणजे आपण वर्तमान काळामध्ये चहा घ्यायची आपली सवय कंटिन्यू आहे. मग वर्तमान काळात एखादी कर्त्याची क्रिया करण्याची सवय कळत असेल तर त्याला काय म्हणतात रीती वर्तमान काळ. पर्याय उत्तरातील रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. पर्याय उत्तरातील रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखायचंय मित्रांनो. ठीक आहे येथे तेथे काल उद्या हळू सावकाश यापैकी नाही. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखायचंय मित्रांनो. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. कसं काय बघा येथे आणि तेथे ही स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. मी येथे बसतो कोठे बसतो येथे कोठेच उत्तर क्रियाविशेषण असते स्थलवाचक क्रियाविशेषण असते. काल हे मित्रांनो आपल्याला रीतिवाचक विचारलं हे काय आपलं उत्तर नाही. ठीक आहे मित्रांनो काल आणि उद्या उदाहरणार्थ आपण म्हणतो तो मला काल भेटला होता केव्हा भेटला होता काल केव्हाचं उत्तर क्रियाविशेषण असते पण कालवाचक असते म्हणजे हे बी उत्तर नाही. पण हळू सावकाश तो हळू चालतो तो हळू चालतो. ठीक आहे तो हळू चालतो. मग मित्रांनो प्रश्न विचारू आपण कसा चालतो याला प्रश्न विचारू आपण कसा चालतो हळू आणि कसाचं उत्तर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असते तेच आपलं उत्तर आहे सी. आजी दुष्ट काढते वाक्यातील प्रयोग ओळखा. ओळखायचे काय मित्रांनो प्रयोग. काढते कोण आहे मित्रांनो क्रियापद काढ कोण आहे मूळ धातू काढणारी कोण तर मित्रांनो आजी वाक्याचा कर्ता आहे. ठीक आहे कर्त्याला प्रत्यय नाही झाला कर्तरी प्रयोग. ठीक आहे का कर्तरी प्रयोगाचं उत्तर. ठीक संपलाय. आजी दुष्ट काढते काढते क्रियापद काढ मूळ धातू काढणारी कोण आहे आजी वाक्याचा कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय नाही एकच प्रयोग होते कर्तरी प्रयोग बाकी लय डोकं लावायचं नाही. अशा प्रकारे मित्रांनो नवीन तुमच्यापर्यंत समास अलंकार वाक्य पृथक्करण काय घेऊन यायचं तर सांगा कमेंटमध्ये. काही अपडेट असलं ते बी सांगा काही नवीन घ्यायचं असलं ते बी सांगा. चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्या गोष्टी व्हिडिओ आवडल्यास करा. मित्रांनो थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.